नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या SIR ची प्रक्रिया सुरू आहे आणि या SIR ची प्रक्रियामध्ये बऱ्याच लोकांना SIR ची संपूर्ण माहिती नाही आहे. आशंका लोकांच्या मध्ये आहेत. या सर्व प्रक्रियाचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्ह्याची जिल्हाधिकारी महोदया काल वसई आलेली होती. वसई विरार महानगरपालिका मुख्यालयामध्ये त्यांनी मीटिंग घेतली, आढावा मीटिंग घेतली. त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स ही केली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांच्या प्रश्नांचा उत्तर पण दिला आणि त्यासोबत माहिती दिली की SIR काय आहेत आणि SIR मध्ये काय करायचे आहेत. SIR मध्ये जे काही फॉर्म फिलअप मध्ये आपल्याला प्रक्रिया करायची, मॅडमनी त्याची सविस्तर माहिती दिली आहे. जर आपल्याला काय तरी आपले डॉक्युमेंट तिथे इलेक्शन कमिशनला द्यायला लागणार, तो डॉक्युमेंट कसा असेल त्याच्यासाठी पण मॅडमनी माहिती सविस्तर दिलेली आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे ऐकूया काय सांगते पालघर कलेक्टर मॅडम. नमस्कार. आज हे पत्रकार परिषद घेतलं, काय नेमकं आपला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जिल्ह्यामध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या अनुषंगाने आज आपण वसई विरार एरियामध्ये जे आपले 3 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये SIRचे चालू कामांचा आढावा घेतला. यामध्ये आमचे सर्व शासकीय कर्मचारी होते, प्रामुख्याने BLO, सुपरवायझर, सर्व AERO आणि ERO यांच्या उपस्थितीमध्ये आपण ते बैठक घेतली आणि सगळ्यांना काम कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आपली सध्या जी कारवाई सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने एन्युमरेशन फॉर्म्सचा डिस्ट्रीब्युशन आणि डिजिटायझेशन ही ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यासाठी मंथ एंडपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर याचं जेवढे फॉर्म डिस्ट्रीब्यूट झाले त्याच्या आधारावर आपला इलेक्टोरल रोल पब्लिश होणार आहे आणि त्यामध्ये पुढील प्रक्रिया, सुनावणी वगैरेची प्रोसेस घेऊन आपण करणार आहोत. या दरम्यान आज रोजी मोठी एक्सरसाइज आहे की आपला डिस्ट्रीब्युशन 100% व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं डिजिटायझेशन व्हायला पाहिजे. काही ठिकाणी पर्टिक्युलरली या भागामध्ये आपला असा प्रॉब्लेम येतोय की जेव्हा आमचे कर्मचारी जातात तेव्हा ते लोक आपल्याला भेटत नाही. तर यासाठी आम्ही काही विशेष उपाययोजना करतोय. सुट्टीच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये BLOजना घरोघरी भेटी देण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळ्यांच्या माध्यमातून मी लोकांना एक नम्र विनंती करू इच्छिते की लोकांनी जास्तीत जास्त जे आमचे BLO त्यांच्याकडे आले त्यांना प्रतिसाद द्यावं, त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात ते द्यावं आणि एन्युमरेशन फॉर्म्समधली त्यांची जी माहिती आहे ती अचूकरित्या भरलेली आहे याची खात्री करून आमचे BLOना सहकार्य करावा, जेणेकरून आपल्या इलेक्टोरल रोल प्युरिफिकेशनचा जो काम आहे तो व्यवस्थितरित्या होऊ शकतो. जेव्हा आपण घेतोय आपण वोटर्सना सेग्रिगेट करू शकतो. एक आहे 1/7/1987 पूर्वी भारतात जन्म झाला असल्यास तर त्यांच्यासाठी स्वतःकरिता जन्मतारीख आणि किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र, ती यादी मी एकदा शेवटी आपल्याला वाचून सांगते. त्यानंतर 1/7/87 ते 2/12/2004 दरम्यान भारतात जन्म झाला असल्यास स्वतःकरिता जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खालील यादीतील कोणतेही एक कागदपत्र आणि जन्मतारीख आणि जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी वडील किंवा आई यांचे खालील यादीतील कोणतेही प्रमाणपत्र, म्हणजे एक तर स्वतःचे पण आणि आपले आई वडिलांचे पण. आणि 2004 नंतर भारतात जन्म झाले असल्यास स्वतःकरिता जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खालील यादीतील कोणतेही कागदपत्र किंवा जन्मतारीख आणि जन्म सिद्ध करणारे वडिलांचे खाली नमूद यादीतील कोणतेही कागदपत्र किंवा आईचे खालील नमूद यादीतील कुठलेही कागदपत्र आणि पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व विजाची एक प्रत. सो ह्या गोष्टी आहेत. त्यासोबतच भारताबाहेर जन्म जर झाला असल्यास तर विदेशातील भारतीय दूतावास मिशन यांनी जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत, नोंदणीकरण नागरिकांद्वारे भारतीय नागरिकत्व जर प्राप्त केले असल्यास तर नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
तर ह्या डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला महत्वाचे आहेत ऍज पर दी बारापैकी एक तरी हवंय. आणि 12 जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची कागदपत्रांची जी सूचक यादी आहे ती मी आपल्याला सांगते. त्यामध्ये नमूद असल्या स्वतःचे, वडिलांचे किंवा आईंचे हे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही स्वतंत्र स्वप्रमाणित करून सादर करू शकतात कागदपत्र म्हणून. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जसं की PSU यांचे नियमित कर्मचारी अथवा निवृत्ती वेतन धारकांना निर्गमित करण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र किंवा निवृत्ती वेतन प्रदान आदेश, शासन, स्थानिक प्राधिकरण, बँक, टपाल विभाग, LIC, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU यांच्या मार्फत भारतात निर्गमित करण्यात आलेले दिनांक 87 पूर्वीचे कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र, दस्तावेज, सक्षम प्राधिकरणामार्फत निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, मान्यताप्राप्त मंडळ, विद्यापीठ यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेले मेट्रिक्युलेशन किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, सक्षम राज्य प्राधिकरणामार्फत निर्गमित करण्यात आलेले कायमस्वरूपी रहिवास प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणामार्फत निर्गमित करण्यात आलेले इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदवही ज्या ठिकाणी लागू असेल तिथे, शासकीय अधिकाऱ्यांमार्फत कोणत्याही संविधानिक प्रशासकीय नियमानुसार जतन केलेली कुटुंबिक नोंदवही, शासनामार्फत निर्गमित केलेले जमीन किंवा घरचा वाटप प्रमाणपत्र आणि आधारकरिता आयोगाचे पत्र क्रमांक 2325 दिनांक 9/9/25 परिशिष्ट अन्वये निर्गमित केलेले निर्देश. यांच्यापैकी कुठलाही आपल्याकडे जर प्रमाणपत्र असला तर ते जर आमच्या EROs ना दिला तर ही जी माहिती आहे ती आपण देऊ शकतात. आणि सर्वात चांगलं म्हणजे हे जो EF फॉर्म आपण पब्लिश करून घेतलेला आहे त्याच्या बॅक साईडला ही सर्व माहिती जी आहे आपण ते नागरिकांना दिलेली आहे. तर जेव्हा हे डिस्ट्रीब्युशन करतो तेव्हा ही सर्व डिटेल्स आपण त्यांना देतो. प्रत्येक EF फॉर्मची एक कॉपी आपण एक्नॉलेज म्हणून आपल्या नागरिकांना, मतदारांना देतो आणि त्यांना ही माहिती पोहोचवते. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.